नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो आहोत कवठेमहांकाळ सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर बाळासो गुरव सर, ज्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मागच्या 30-35 वर्षांपासून ते या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. ज्याच्यामध्ये काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, काही कमर्शियल प्रोजेक्ट्स असतील, हॉस्पिटलसारखे अशा वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांना आजवर आलेले अनुभव कसे होते, त्यांनी पूर्ण केलेले प्रकल्प कुठले कुठले आहेत, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला गप्पा इथून सुरुवात करायची आहे, ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती? म्हणजे तुमची शाळा कुठली होती? मग कॉलेज कुठलं होतं? मग या फील्डकडे कसं काय वळालात? कारण या 30-35 वर्षापूर्वी असा डिसिजन झाला असेल की आपण सिव्हिल इंडस्ट्रीकडे जावं, तर तेव्हा तो कुणामुळे झाला आणि मग कसा होता हा प्रवास, सगळा शैक्षणिक प्रवास? मुळात आमचं कुटुंब अशिक्षित, घरी एकटा मीच मोठा असल्याकारणानं कसं तरी 10वी पास झाल्यानंतर दुसऱ्यांच्या मदतीनं सांगलीला वसंतदादा कॉलेजला ॲडमिशन घेतलं. हं. त्यांच्या सहकार्यामुळं 2-3 वर्षाचा डिप्लोमा केला आणि डिप्लोमा करून बाहेर पडल्यानंतर 88 साली सांगलीत एका ऑफिसला 7-8 फेऱ्या मारल्यानंतर मग त्यांनी ड्राफ्टिंगसाठी बोलावून घेतलं. 2-3 वर्ष ड्राफ्टिंग केलं आणि त्याच्यानंतर 93 साली कवठेमहांकाळला आलो. 94 साली कवठेमहांकाळला हळूहळू एका ठिकाणी साईट इंजिनियर म्हणून काम केलं. त्याच्यानंतर 95-96 साली वेंगुर्ल्याला कोल्हापूरच्या महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन मध्ये कंपनीमध्ये गेलो. 95-96 साली तिथं वेंगुर्ल्याला साईट इंजिनियर म्हणून होतो. त्याच्यानंतर 98 साली परत माघारी आल्यानंतर इथं एक हॉस्पिटल कवठेमहांकाळमधले पहिले डॉक्टर एस व्ही कोरे यांचे हॉस्पिटल माझ्या देखरेखीखाली झालं. तिथं प्लॅन माझ्या गुरूंचा होता, सांगलीचे ए पाटील आर्किटेक्ट. मग तिथं देखरेख केलं. परत कवठेमहांकाळचं ग्राम सचिवालय आत्ताचं ते पूर्ण माझ्या देखरेखीखाली झाले. आत्ता सध्या साईट शिरोळ तालुका येथे हॉस्पिटलचे 7,500 चौरस फुटाचं हॉस्पिटलचं काम चालू आहे. एखादा सुशिक्षित माणूस जर घर बांधत असेल आणि तिथं माझं प्लॅन किंवा कन्सल्टिंग असेल तर या अंगठेबहादूर मिस्त्री यांनी काहीतरी त्या सुशिक्षित माणसाचे कान भरून तिथं त्या साईटवरनं मला बाजूला केलं गेलं. असलेही फार अनुभव आलेत. सुशिक्षित माणसानं मला तिथं काढून टाकलं त्या अंगठेबहादूर मिस्त्रीच्या ऐकण्यामुळे. असल्याही प्रसंगाला फार तोंड द्यावं लागलं. आता येऊया त्यातला आणखीन एक मला प्रसंग विचारायचा आहे, ते म्हणजे हे सगळं झाल्यानंतर जसं तुम्ही म्हटलात आणि तुम्ही शिकून बाहेर पडला, हा पण एक प्रसंग झाला. जेव्हा पहिला प्रोजेक्ट केला असेल तुम्ही 30-35 वर्षांपूर्वी, तेव्हा ते पहिला प्रोजेक्ट आठवते का तुम्हाला? कुठला होता जो स्वतः वैयक्तिकरित्या पहिला केला? सगळी जबाबदारी 100% तुमच्यावर होती, असा कुठला प्रोजेक्ट होता पहिला? असं वैयक्तिक खाजगी कवठेमहांकाळमध्ये बंगलाच होता. प्लॅन दिला आणि त्यावेळेला एवढं काय डेव्हलप नव्हतं. हातानं ट्रेसिंगवर प्लॅन करणे, हँड ड्राफ्टिंग, त्यावेळेला कॉम्प्युटर वगैरे काही नव्हतं. हँड ड्राफ्टिंगनं प्लॅन करून देणे, स्टील आपल्या अनुभवानुसार स्टील सांगून काय असेल ते करून घेतले. अच्छा. तिथे सुद्धा थोडीशी फी अगोदर फी कोण देतच नव्हतं बऱ्यापैकी. त्या मिस्त्रींच्या सांगण्यामुळं बऱ्यापैकी लोक मिस्त्री सांगायचे साहेबांना एवढे पैसे देण्यापेक्षा तेवढ्यात तुमची फरशी बसवून होते, असं करून आम्हाला डावललं गेलं. असले भयंकर अनुभव आहे. आता दुसरा या क्षेत्रातला आणखीन एक महत्वाच्या प्रश्नाकडे यायचं, जो मागच्या 30-35 वर्षांपासून कदाचित सेमच आहे, तो म्हणजे अकुशल कामगार. ओके, की ज्या कामगारांना फार तांत्रिक त्यातलं शिक्षण ज्ञान नाही, पण त्यांना साईटवर जे कामं करतात आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करताना काही धोका सुद्धा संभवू शकतो. तर तुम्ही ती कशी परिस्थिती साईटवर हाताळता अशा अकुशल कामगारांबरोबर काम करताना? कसं आहे, अशा अशिक्षित कामगारांच्या बरोबर त्यांच्यात मिसळून आणि गोडी गुलाबीनच त्यांना पाठीवर थाप देऊन काम करून घ्यावं लागतं. अशा एका साईटवर तर असा प्रसंग होता, रात्री 9-9:30 वाजले होते स्लॅबच्या वेळेला. अशिक्षित माणसं स्लॅबच्या गँग मधलं तो थोडस ड्रिंक करून आला होता. आम्ही दोघं मित्र साईडला उभारले होतो आणि तो धुंदीत आमच्याकडे हात करत होता, ये पोतं उचलू लाग म्हणून. अरे बापरे. अशाही प्रसंगांना तोंड द्यावं लागलं.
दुसरं आणखीन एक मला तुमच्याकडनं एक अनुभव ऐकायचा आहे, ते म्हणजे जेव्हा तुम्ही पूर्वीचे आता हे सगळे किस्से सांगताय, तेव्हा कदाचित असं पण असेल ना, किंवा आता पण, की लोक सांगत असतील की माझं एवढंच बजेट आहे, माझ्याकडे 5 लाख रुपये आहेत, 10 लाख रुपये आहेत, आणि आता मला घर करून द्या. ओके. आणि मग तेव्हा असं व्हायचं की बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधायचा तेव्हा? समतोल म्हणजे अगोदर त्यांना जेवढ्यात बसतंय तेवढ्यात बसवून द्यायचं, एवढंच बसतंय. नाहीतर अगोदर आम्हाला मिस्त्री लोकांचा काय अनुभव होता, ते त्या अशा लोकांना काय करणार, एवढ्यात होतंय म्हणायचे, आणि काम पूर्ण व्हायचं नाही. शेवटी दार खिडक्यांना ते पोती लावून आत माणसं थांबायची. त्यामुळं कवठेमंकाळ तालुक्यात थ्रू आर्किटेक्ट मार्फत काम व्हायला, म्हणजे ऐकायला लोकांना फार डेव्हलप व्हायला वेळ लागला, आणि त्याचा त्रास फार आम्ही सेटल व्हायला फार वेळ गेला. बरोबर. आता जस्ट 10 वर्षात मी विथ मटेरियल काम करायला, त्याच्या अगोदर कन्सल्टिंग सुपरविजन अशाच पद्धतीने करत काम होती. बरोबर. तुम्ही जसं म्हणाला तसा हा तुम्ही एक प्रवास बघितलाय कवठेमंकाळ या भागाचा किंवा आजूबाजूच्या भागाचा. तसाच एक मला प्रवास तुमच्याकडनं आणखीन एक ऐकायचा आहे, ते म्हणजे भविष्याचा. तो म्हणजे असं आहे की सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन, एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुम्हाला काय वाटतं, पुण्या मुंबई सारखं जर सांगली जिल्ह्याला पुढे न्यायचं असेल, एक सर्वांगीण विकास करायचा असेल, तर सांगली जिल्ह्यामध्ये कुठल्या क्षेत्रांवर, कुठल्या मुद्द्यांवर आता काम करण्याची गरज आहे? या कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये आधुनिक टेक्निकल भरपूर आलेलं आहे. प्रत्येक वर्षी सांगलीला कन्स्ट्रक्शन फील्ड मधलं एक मोठं हे प्रदर्शन भरलेलं असतं, आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तरच ह्यात प्रगती व्यवस्थित होईल. लेबर आता मिळाना झालेत किंवा अडून राहतात, एवढं पैसे दिलं तरच येणार. मशिनरी टेक्निकलच्या दृष्टीनंच ह्यात ज्यादा बांधकाम मध्ये यूज केला पाहिजे, तर डेव्हलप कन्स्ट्रक्शन फील्डला चांगले दिवस आहेत. काळाबरोबर बदललं पाहिजे. काळाबरोबर हो बदललं पाहिजे. दुसरं, आता तुम्ही आजवर आता इतक्या साईट्स केलेल्या आहेत, तर त्यातला अशी एखादी साईट आहे का की ज्या साईटनं तुम्हाला नवी तुमची ओळख दिली, त्या साईटमुळे तुम्हाला ओळखायला लागलेलो, किंवा तुम्हाला ती काम करताना प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर असं वाटलं की अरे वा, बरं झालं, हा प्रोजेक्ट छान होता, मला पण मजा आली? त्या ठिकाणी फक्त माझं सुपरविजन होतं. तो प्लॅन, ते काम म्हणजे कवठेमंकाळचं आत्ताचं ग्राम सचिवालय. ते ग्राम सचिवालय मूळ आमच्या गुरुनी सांगलीचे ए पाटील त्यांनी घेतलं होतं, आणि ते कामामुळं मला कवठेमंकाळमध्ये नावानं ओळखायला लागले. कारण ड्रॉइंग कसलं ते न बघताच मिस्त्री लोक काम करायचे, आणि त्या साईटवर कवठेमंकाळच्या ग्राम सचिवालय या साईटवर प्रत्येक ड्रॉइंग प्रमाणे मी काम करून घेत होतो. त्यामुळं माझ्याकडे ते इंजिनियर म्हणून चांगलं ओळखायला लागले, ड्रॉइंग प्रमाणे काम करतात म्हणून. आणि त्याच्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पाटील म्हणून कुच्चीला, त्यांच्या गौरी बंगल्याचे एक हायवेवर काम केलं. टोटल सगळं तिथं माझं संपूर्ण प्लॅन, स्टील डिझाईन वगैरे सगळं माझंच होतं. त्या 2010 साली त्यांना मी सांगितलं होतं, अमुक अमुक एवढं पाठीमागे घ्यायला लागते, नाहीतर तुमचं हायवे तुमच्या पायरीला येऊन हे होईल टेकल. तर त्यांनी ऐकलं नाही, कशाला पण म्हटलं, ते झालं. आणि आता ऍक्च्युली असंच झालंय, मेन हायवे जो झालाय नागपूर हायवे, तो त्यांच्या मेन पायरीला आलाय, आणि त्यावेळी त्या पायरीच्या पुढं जवळजवळ 30 ते 40 फूट अंतर होतं. टोटल त्यांच्या पायरीला रोड आलाय. हो, त्यावेळी मी ठीक आहे, त्यावेळी सांगितलं होतं 2010 ला. अजून पाठीमागे सोडूयात 10 नको म्हटले, काय गरज नाही, ऐकले नाही. आणि असा एखादा प्रसंग की जो काम करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हान आली, आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केली, असा एखादा काही प्रसंग आठवतो? कसं आहे, एका ठिकाणी साईटवर मोठं अपार्टमेंट टाईपच काम होतं, आणि तिथं शेवटी खडी अक्षर 30-35 फूटच खडी कमी पडणार होती. मग तिथून डायरेक्ट एका डमडमवाल्याला फोन लावला, आणि त्या दुसऱ्या साईटवर खडी शिल्लक होती, तिथल्या मिस्त्रीला फोन करून सांगितलं डमडम येते तेवढी डमडम भरून दे. ते डमडम भरून आलं, त्यातली निम्मी खडी संपली आणि स्लॅब झाला. एवढं परफेक्ट प्लॅनिंग केलं होतं फोनवर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते, तर तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? कसं आहे, स्टील मध्ये ज्यादा बेंड करताना एकदम कट झालं नाही पाहिजे, सॉफ्ट स्टील असलं पाहिजे. आता बऱ्यापैकी
आयकॉनचं प्रोडक्शन चालू व्हायच्या अगोदर तुमच्या त्या फॅक्टरीला आम्ही 2 वेळा व्हिजिट दिली प्रत्यक्षात ऑन साईट जालन्याला. परत त्याच्यानंतर आयकॉन चालू झाल्यानंतर परत आयकॉन मी ह्या वर्ष 1.5 वर्षात एक 45 ते 48 टन स्टील उचलले माने हिंगणगाव रोडला त्यांच्याकडून. आणि कसं आहे, पैसे अडकिंग होते भरपूर, त्यामुळं आणि मार्केटमध्ये आपलं रेप्युटेशन चांगलं आहे, त्यामुळं दुकानदारी आम्हाला क्रेडिट देतात. आणि पैसे आले की आम्ही पैसे देतच, पहिल्यांदा पेमेंट क्लिअर करतच जायचं, राहील ते आपले. त्यामुळं मार्केटमध्ये आपल्याला काय मार्च एंडला सुद्धा कुणाचा फोन येत नाही. आज पण तुम्ही नियम स्वतःला आधी पहिल्या वर्षी घालून ठेवला. हो हो हो. आणि आयकॉन स्टील तर तुम्ही म्हणलात हो 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 जस्ट वापरतो. आता अगदी शेवट आता सध्या शिरोळला जे साईट चालू आहे तिथं पहिल्यांदा सुरुवात केली. आता 1.5 वर्ष झालं चालू आहे हॉस्पिटलचं काम. तर पहिल्यांदा एक 30-35% राजुरी घेतलं. तिथून त्यांना सांगितल्यानंतर परत बाकी सगळं 65% स्टील आयकॉन घेतलं. आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात आता जी तरुण मुलं येत आहेत त्यांचं पहिलं पाऊल पडणार आहे या क्षेत्रामध्ये, तुम्ही जसं म्हटलं तसं तुमची पण दुसरी पिढी आता येतेच या फील्डमध्ये, तर अशा तरुण मुलांना तुम्ही काय सल्ला द्याल? हे पहा कसं आहे, कोणताही व्यवसाय असू दे, कन्स्ट्रक्शन फील्ड असू दे किंवा कुठलाही, त्या क्षेत्रात पूर्ण सेटल होऊस तर रात्रंदिवस राबण्याची तयारी पाहिजे. तर समजा झोपेतून जाग झालं तरी सुद्धा उद्या काय करायचं ही डोक्यात तो विचार आला पाहिजे, तर ह्यात सक्सेस होते. तो हे होते इंजिनियर बाळासो गुरव, आणि त्यांना आलेले अनुभव तर सांगितले. त्यांचा अगोदरचा प्रवास हा 30-35 वर्षांचा कसा होता ते सांगितलं. मला माहिती की या थोड्या कमी वेळात इतक्या सगळ्या वर्षांचा प्रवास सांगणं अवघड आहे, पण फार स्ट्रगल पूर्वीच्या काळी होता आणि आता तंत्रज्ञानामुळे काळानुरूप हा सगळा कमी झालेला आहे. पण तेव्हा या सगळ्याची एक मेहनत आणि कष्टाची एक वेगळी होती. पण आजच्या क्षेत्रातले तरुण येते तर त्यांच्यासाठी पण हाच सल्ला आहे आणि फील्ड प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन करण्याचं. त्यामुळे अशी जर तुमची कष्टाची मेहनतीची तयारी असेल तर तुम्ही या फील्डमध्ये नक्की या. या फील्डमध्ये अनलिमिटेड अपॉर्च्युनिटी आहे. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार, तुम्ही आलात. भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी ही याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.